तर बघा, बहीण असणं किती महत्त्वाचं आहे. कारण आईच्या नंतर जे आपल्यावरती निस्वार्थी प्रेम करते ना, तर ती आपली बहीण असती या. आणि ह्या बघा, इकडं ह्या बहीण भावाचं काय चाललं या. तर आता काही जण मला अशी पण कमेंट करते आलं की रुपाली ताई, की बहीण भावाचं प्रेम हे फक्त लहानपणीच असतं एका मिरीवरती. मोठं झालं, त्यांची लग्न यावा झाली की त्यांचं प्रेम एक म्हणजे असं कमी कमी होत जातं या. तर तसं नाही बरं का करायला पाहिजे. बहिणीनी पण नाही करायला पाहिजे, भावानी पण नाही करायला पाहिजे. कारण आपण एका पोटातने आलेलो असतोय आणि एक एक रक्त असतंय आपलं. तर ना, बहीण भावानी एका मिरीला कधीच दुखावलं नाही पाहिजे. जसं की लहानपणी गोळ्या मेळ्याने खेळायचीत ना, तसं मोठं झाल्यावर पण बहीण काय सारखी सारखी भावाच्या दारात येत नाही. आणि ज्या वेळेस येते ना, तर आपल्या भावाचं दार कायम तिला उघडं दिसलं पाहिजे, असं प्रत्येक बहिणीला वाटतं बरं का. आणि भावानी पण त्याच्या कर्तव्याला कधीच मागं नाही सरलं पाहिजे. बहिणीला वर्षातनी एकदा का व्हायना चुळी बांगडी केली पाहिजे. आणि ज्या पण वेळेस ती येईल ना, तिचा पाहुणचार एकदम चांगला केला पाहिजे. कारण बहीण जी असती ना, ती आपल्या घरामधली लक्ष्मी असती या. तर लक्ष्मीचा जेवढं तुम्ही आदर आणि इज्जत देता ना, तेवढं तुमच्या घरामध्ये बरकता होईल. तर ह्या बघा, एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते. पुन्हा भेटूया परतच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याला बाय बाय.